गोंंदवलेकर महाराजांचं प्रवचन 20 जानेवारी. जेथे नाम तेथे राम. नामाशिवाय जो जो विश्वास तेथे अविश्वासाचे कारण आहे खास. नामविन मनी सत्य नाही तेने जोडला भगवंत. नामविन मनी जग त्याचा होऊ देऊ नये विटाय. नामाची जेथे मस्ती तिथे रामाची वस्ती. याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण. देवये सभा मंडपे न येत कामा. जेने नाही ठेवला हृदयी रामा. राम करून घ्या आपुलासा. तोडा तोडा जन्म मरणाचा फासा. राम एकदाता त्याचे वाचून नाही कोणी देता. नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान. जे जे होईल ते समाधानाचे कारण. नामास व्हावे अर्पण. मोह ममता देहाचा अभिमान. हा संसाराचा पसारा जाण. तिथे ठेवू नये मन. नाही देहाला कष्ट देऊ. अनुसंधान न द्यावे बिघडू. नामात आहे समाधान. हा विश्वास ठेवावा पूर्ण. मी मागितले एक दान. ते द्यावे तुम्ही सर्वांनी. नामा पडते नका मानू सुख. रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण. याहून नको मज काही. एवढी भीक घालावी सर्वांनी. व्यवहार लौकिक विषयाची आवड. हेच परमार्थाला मुख्य येईल आळ. त्याने सरावे बाजूस. एक भजावे भगवंतास. नाही सत्य मानू जगी काही. रामाचा आसरा घ्यावा हृदयी. जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड. देह जाईल उठाउठी लौकिक कोठे राहील पाठी. त्याची धरू नये चाड. नाही सोडू भगवंत जाण. प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जग जेटी. 4 वेद 6 शास्त्र सर्व केल्या स्मृती पारायण. तरी पण जोर मनी नाही झाले स्थिर. तोवर ते कोठे समाधान. सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर. नामी ठेवावे लक्ष पूर्ण. तेने होईल समाधान. नामाची धरावी कास. देहदिक प्रपंचात न व्हावे उदास. हे सर्व साधे राखता अनुसंधान. आता करण्याचे उरले काही. किंचित न आणावे मनी. मनाने व्हावे रामार्पण. सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण. चित्त ठेवावे रामापाशी. ध्यास असावा त्याचा अहर्निशी. देहाने नाही करताले. मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले. राम ठेवील त्यात समाधान. हेच खरं भक्तीचे लक्षण जाण. गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास. हाच ठेवावा विश्वास. राम कृपा करील खास. देहाची स्थिती कायम न राहे निश्चित. ते सांभाळणे आहे जरूर. न विसरता रघुवीर. रामा तुझ्या करता राहिलो. हा भाव ठेवावा निश्चिती. शक्यतो स्मरावा रघुपती. रामचरणी लावावे मन. इतके करावे तुम्ही थोडेफार. नाही करू दुसरी यातायात जाण. श्रीराम जय राम जय जय राम.